बघा, शिवसेनेची केस उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं त्यांनी अशावरच उडवली होती इलेक्शन कमिशननी की तुम्ही तुमची 2017ची घटनाच आम्हाला दिलेली नाही. राष्ट्रवादी बाबतीत तसं नाही आहे. त्यांनी घटना दिलेली आहे, फक्त त्यांचं इम्प्लिमेंटेशन जे व्यवस्थित झालेलं नाही असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं. आता तुम्ही जर बघितलं, आपले सर्व जे राष्ट्रीय पक्ष आहेत किंवा स्टेट पार्टीज आहेत, तर काही ना काहीतरी तुम्हाला त्याच्यात मिळणारच, लॅक्युना मिळणारच. पण आता इलेक्शन कमिशननी त्यांची विजडम वापरून हा निर्णय दिलेला आहे आणि अपील आहेच. आता तुम्ही बघितलं, शिवसेनेच्या बाबतीत 78 पानाची ऑर्डर होती, ती चॅलेंज लगेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केली, त्याच्यावर त्यांना स्थगिती मिळाली नाही. फक्त त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांना इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं की तुम्ही मशाल हे चिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव फक्त कसबा आणि चिंचवडच्या इलेक्शनपर्यंतच वापरू शकता. पण सुप्रीम कोर्टाने त्यांना ही मुभा दिली की जोपर्यंत आम्ही ह्याचा निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्ही हे पक्ष आणि चिन्ह वापरू शकता, मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव. त्यामुळे आता ते वापरलं जातं आहे. आता तसंच त्यांनी राष्ट्रवादीला आज संध्याकाळपर्यंत द्यायला सांगितले 3 पक्षाचे नावं आणि 3 चिन्ह, आणि त्याच्यावर तो निर्णय देतील. ते करावंच लागेल राष्ट्रवादीला, कारण राज्यसभेचे इलेक्शन तर मला नाही वाटत पवारसाहेब लढतील, कारण त्यांच्याकडे ती स्ट्रेंथ नाही आहे. पण जेव्हा ते सुप्रीम कोर्टात आता मॅटर फाईल करतील, तेव्हा जर त्यांना स्थगिती मिळाली नाही तर ते असं म्हणू शकतात कोर्टाला की तुम्ही आम्हाला हे नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह जे दिलं आहे ते फक्त राज्यसभेपुरतं नाही, हे कंटिन्यू ठेवा जोपर्यंत तुमचा मूळ निकाल येत नाही. आता शिवसेनेसंबंधी मागच्या फेब्रुवारीमध्ये नाही निकाल आला आणि अपील केला सुप्रीम कोर्टात. तर सुप्रीम कोर्टात प्लीडिंग्स कंप्लीट आहेत, पण आता पुढच्या महिन्यात त्याची तारीख आहे, अजून प्रॉपर हिअरिंग त्याच्यावर सुरू व्हायचं आहे. तर तोच निकाल यायला एवढा वेळ आहे, तर मग राष्ट्रवादी संबंधी पण वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत विधानसभा म्हणजे लोकसभा तर नक्की आणि विधानसभा पण पार पडू शकते. तो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.